महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडी महाबळेश्वर यांच्या वतीने सदर मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले। बेघर लोकांना घरकुल द्या, सांस्कृतिक भवनाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाव द्या, झोपडपट्ट्यांना 8चा उतारा तत्काळ वाटप करा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण आकारी पुतळा बांधून द्या, बालक मंदिर रामगड रोडला मातंग समाज मंदिर बांधून द्या या विविध विषयावर संघटनेच्या वतीने लोकनेते भगवानराव वैराट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव भिसे यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर नगरपालिकेला जाग आणण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले। यावेळेस कार्यालयात बसून महापुरुषांच्या व विविध मागण्यांचा आक्रोश घोषणाबाजी करून करण्यात आला। आज आपण महाबळेश्वर नगर परिषदेसमोर घेराव घालून घंटानाद आंदोलन आज महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून यशस्वी झालेले। आपण गेल्या 3 तासापासून आपल्या महाबळेश्वर शहरातल्या असणाऱ्या माता भगिनी, पुरुष वर्ग यांनी ताकदीनं हिरिरीने जबाबदारी घेऊन सदर आंदोलन यशस्वी केल्याबद्दल मी माझ्या संघटनेच्या वतीनं या माझ्या माता भगिनींचं मनापासून आभार मानतो। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात्मक पद्धतीने आपल्या असणाऱ्या उपेक्षित वंचित घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कायदेशीर मार्गाची तरतूद केलेली आहे। आम्ही असणाऱ्या लोकनेते भगवानराव वैराट साहेबांच्या तालमीत शिकलेले कार्यकर्ते आहोत। कायदा आम्हाला चांगला माहिती आहे आणि कायद्याचं अंमलबजावणी न करणारा अधिकारी जर आमच्या कचाट्यात घावला तर आम्ही त्याला सोडत नसतो। सन्माननीय वैराट साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, त्याला कायदेशीररित्या पत्रव्यवहार भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही तिथून उठायचं नाही। आणि असं असताना माझ्या माता भगिनींनी त्या सुद्धा उठल्या नाहीत आणि त्यांनी ताकदीनं हे आंदोलन यशस्वीपणे केलेले। आम्हाला जे पत्र दिलंय त्या पत्रामध्ये वरिष्ठ लिपिक डोबळे यांनी सांगितलेलं आहे की बाबांनो, हे आमचं पत्र आहे, हे पत्र वाचून आम्ही ठरवलेलं आहे की आमचे लोकनेते भगवानराव वैराट साहेब यांच्या समोर पत्र देऊन त्या पत्राला कायदेशीररित्या साहेब विचार करून उत्तर देतील। तत्पूर्वी या असणाऱ्या पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलनाला सहकार्य केलेले। आम्ही सांगितलं होतं नलावडे साहेबांना की साहेब, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहे, आमच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही। तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने आमच्यासाठी तसदी घेतलेले। त्यांचा या संघटनेच्या माध्यमातून मी आल्याबद्दल आभार मानतो आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची आम्ही दखल घेतलेली आहे। आता असणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना हे आंदोलन व्यवस्थित झाल्याबद्दल मी आभार मानतो आणि इथंच थांबतो। जय शिवराय, जय भीम, जय लवची, जय अण्णाभाऊ। जय भीम, जय शिवराय। आज सर्वप्रथम तर महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे व दलित विकास आघाडीचे आमचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी आभार संघटनेच्या वतीने मानतो की जेवणाची वेळ झाली होती, पाऊस पडत होता, तरीही 3 ते 3.5 तास आमच्याबरोबर बसून राहून त्यांनी मोठी कामगिरी दाखवली आहे। त्याबद्दल मी संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून व लोकनेते भगवानराव वैराट साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं पहिला आभार मानतो। व आमच्या ज्या 5-6 मागण्या होत्या त्या मागण्यांवर त्यांनी पत्रव्यवहार केला आहे नगरपालिकेने। त्या पत्रव्यवहारावर लवकरच आम्ही संघटनेच्या माध्यमातून व कायदेशीर वैराट साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच आम्ही ह्याच्यावर पण आंदोलन जिल्हाधिकारी साहेबांच्या, कलेक्टरांच्या दालनाच्या बाहेर घेऊ व ही लढाई संपलेली नाही तर ही लढाई चालूच आहे। हा संघर्ष संपलेला नाही तर हा संघर्ष चालूच आहे। एवढंच सांगतो
व आपण सर्वांनी इथं येऊन या लढाईला, या संघर्षाला ताकद दिली त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो व हा कार्यक्रम व ही आंदोलन इथेच संपलं हे जाहीर करतो व इथेच थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय लवजी, जय अण्णाभाऊ.